नमस्कार. खायचं बरं का किचन कडून आपल्या सर्वांना नारळी पौर्णिमेच्या आणि रक्षाबंधनाच्या खूप 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 हार्दिक शुभेच्छा. मागच्या आठवड्यात गोव्याला जाणं झालं आणि तिथून नारळाचं जे वेळ लागलं ते आज शेवटी रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने खायचं बरं का किचन मध्ये येऊन थांबलं. आणि म्हणूनच आज आपण करतोय एक वेगळी रेसिपी, कोकोनट हलवा. कोकोनट हलवा हा प्रकार खूप रेअरली केला जातो. आपण मोदकांसाठी सारण करतो, पातोळ्यांसाठी स्टफिंग करतो आणि ह्या सगळ्या पदार्थांची एक टिपिकल चव आहे जी आपल्याला प्रत्येक सणावाराला असं वाटतं की काय सेम सेम खायचं. ओल्या नारळाच्या करंज्या खायच्या किंवा नारळाचे मोदक करून खायचे किंवा पुढे आता मोदकाचा सीझन येणारच आहे, त्याच्यामध्ये आपण व्हरायटी बघायला बघतो. आणि नंतर मग लक्षात येतं की अरे आपल्याकडे खूप मोठा प्रकार, खूप चांगला फॅसिलिटेटर आहे, म्हणतात ना, एक सोय आहे उत्तम, अमूलची. अमूलने आपल्याला इतके छान छान पदार्थ दिलेत ना, तुम्ही म्हणाल काय सारखं अमूल 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 चाललंय. पण जेव्हा तुम्ही एखादी वर्किंग वुमन असता त्यावेळेला तुम्हाला एक गोष्ट खूप प्रकर्षाने जाणवते. बाहेरच्या जगामध्ये किंवा घरगुती लेवलवरती जे सण किंवा जे खाद्यपदार्थ साजरे केले जातात ना, ते एका नोकरी करणाऱ्या स्त्रीला किंवा एखाद्या बिझनेस वुमनला जी 24 तासातले 18 तास बाहेर असते, तिला त्या निगुतीने ते करता येत नाही. त्या निगुतीने ते करण्यासाठी म्हणून ती चव आणावी लागते आणि त्या चवीसाठी थोडा हलका श्वास घ्यावा लागतो. पण तो श्वास घ्यायची सोय ही वर्किंग वुमनला फार कमी असते. आणि म्हणूनच अमूलने हे जे पदार्थ बनवले त्या पदार्थांची एक खासियत आहे आणि त्या खासियतमुळे त्याला एक माव्याची, चवीची, दुधाची एक टिपिकल फ्लेवर येते. आणि ह्या फ्लेवर मधूनच बनतोय आजचा हा कोकोनट हलवा. इझी रेसिपी, 10 मिनिटाच्या आत बनणारी. बघूया तर, चालू करूया रेसिपी. सुरुवात करतोय आपण कोणत्याही स्वीटच्या किंवा कोणत्याही गोड पदार्थाच्या फर्स्ट स्टेपनी. ती फर्स्ट स्टेप आहे ड्रायफ्रुट्स गरम करणं किंवा ड्रायफ्रुट्स परतून घेणं. ह्या स्टेपमध्ये आपण यावेळेला वेगळ्या ड्रायफ्रुट्सचं ट्रायल घेतोय. ते म्हणजे खजूर, अक्रोट आणि काजू. बदाम, पिस्ता हे तर नेहमीचेच झाले, पण खजूर, अक्रोट, काजू हे जरा एक वेगळी नटी फ्लेवर आणतील या हलव्याला. आणि नेहमीचा जो कोकोनट हलवा म्हणजे थोडक्यात शिरा हा जो कन्सेप्ट आहे किंवा संदर्भ आहे तो थोडासा बदलण्याचा आपण प्रयत्न करतोय. खजुराची त्याची स्वतःची अशी एक नटी आणि स्वीट टेस्ट आहे, ज्याच्यामुळे आपल्याला थोडी साखर कमी प्रमाणात घातली तरी चालणार आहे. काजू आणि अक्रोड तर आहा एकदम झकास. आपण मस्त हे ब्राऊन रंगावरती परतून घेणार आहोत आणि मग पुढच्या तयारीला लागणार आहोत. बघितलं काय मस्त कलर आलाय याला. असा इतका हलका कलर जेव्हा येतो ना त्यावेळेला ड्रायफ्रुट्स नेहमी तेलातून किंवा बटरमधून किंवा तुपातूनही काढून घ्यायची. हॅशटॅग अचानक टिप म्हणू शकतो आपण याला. कारण पुढे ड्रायफ्रुट्स एक कडवटपणा सोडतात, नटी फ्लेवर बंद होते आणि जी प्रोटीन्स त्यातून बाहेर यायला लागतात ना ती एक कडवटपणा सोडतात. म्हणून या हलक्या कलरवरती ड्रायफ्रुट्स नेहमी बाजूला काढून घ्यायची. इव्हन तुम्हाला जरी कबाब वगैरे अशा गोष्टींमध्ये सुद्धा तळलेली ड्रायफ्रुट्स हवी असतील ना तर दिस इज द आयडियल time to take out the dry fruits. So now we start with तूप. थोडंसं तूप, खोबरं परतायला. साधारणपणे 200 ग्रॅम खोबरं मी इथे घेतलंय. एखाद चमचा तूप भरपूर होतो, तर फक्त त्याला आधार द्यायला की ते कुठे भांड्याला चिकटू नये. आपण 1 चमचा तूप घेतलेलं आहे, ते गरम झालंय आणि त्याच्यामध्ये आता आपण हे 200 ग्रॅमच्या आसपास साधारणपणे खोबरं घालतोय. आणि आता हे खोबरं परतता परतता तुम्हाला एक गोष्ट सांगते. खोबरं साधारणपणे एक कळतं आपल्याला, त्याचा एक वास सुटतो खोबऱ्याचा. म्हणजे मोदकाचं सारण करताना सुद्धा खोबऱ्याचा कलर बदलत नाही तर त्याचा एक असा खमंगासारखा वास सुटतो. तो वास सुटल्यानंतर ते खोबरं इज रेडी फॉर द नेक्स्ट स्टेप असं आपण समजायचं. तर संजीव साबळे म्हणून एक छान व्यक्ती, हे आता ते फेसबुकवर लेखन करतात. ते महाराष्ट्र टाइम्स मध्ये जॉब करत होते आणि त्यावेळेला त्यांना एक गोष्ट सुचली होती आणि त्यांनी ती परवाच एक आपल्या फेसबुकवरच्या मुंबई स्वयंपाकघर या ग्रुपमध्ये त्यांनी एक लेख लिहिलाय. तो म्हणजे हरवलेले शब्द.
भांड्यात घातल्यानंतर भाज्या किंवा गोष्टी परततात, भांडी ही घासतात किंवा विसळतात, धुत नाहीत, कपडे धुतात. त्याच्यानंतर वेळी ही चिरण्यासाठी किंवा खोवण्यासाठी असते. आणि अजून अशा चहाला आधण ठेवायचं असतं, दूध हे वर येत नाही तापल्यानंतर, ते उतू जातं. असे कित्येक शब्द आपण मागे सोडले नाही का? खरंच लेख वाचला आणि माझ्या डोळ्यात तर चटकन पाणी आलं. कारण काय आहे, जेव्हा आपण असे काही शब्द, अशी काही लँग्वेज किंवा अशी काही भाषा मागे सोडतो ना, त्यावेळेला आपण आपली संस्कृती हळूहळू मागे सोडत असतो. आणि ह्या बाबतीत बऱ्याच दुसऱ्या देशातल्या संस्कृतींना आपण मानलं पाहिजे. त्यांनी आपले ट्रेडिशनल वस्तू किंवा ट्रेडिशनल पदार्थ किंवा ट्रेडिशनल शब्द सुद्धा अजूनही सोडलेले नाहीत. तर आपणही थोडासा प्रयत्न करायला हवा पारंपरिक शब्दांना आणि पारंपरिक गोष्टींना मागे न सोडता आपल्या सोबत घेऊन जाऊन त्या वस्तू आणि ते पदार्थ आपल्यालाही कायम जपून ठेवता येतील. आणि तेव्हाच कुठेतरी आपली संस्कृती जपली जाईल. खोबऱ्याचा चव हा अजून एक पारंपरिक शब्द. खोबऱ्याचा चव, ग्रेटेड कोकोनट हे सोयीसाठी वापरलेलं साधन. पण खोबऱ्याचा चव किंवा विळीवर बसून मांडी ठोकून खवलेलं खोबरं हे चिरत नाहीत, ते खवतात किंवा ते किसत नाहीत, किसतात ते सुकं खोबरं. असं काहीतरी मस्त ते डोक्यामध्ये घोळतंय. 2 दिवस झाले तो लेखच डोक्यामध्ये घोळतोय. त्यामुळे जुन्या शब्दांची आठवण करून देण्यासाठी संजीव साबळे सरांना मनापासून धन्यवाद. खोबऱ्याचा एक खमंग वास येतोय. आपण परतून झालंय असं म्हणायला हरकत नाही. खोबरं ऍक्च्युली जर कमी परतलं गेलं तर तयार झालेल्या रेसिपीला एक कच्चा कच्चा वास येतो. म्हणून साधारणपणे खोबऱ्याचं खडखडीत परतून घेतलं ना की त्यानंतर त्याच्यात पुढची एक स्टेप काय घालायची माहितीये? 1 कप दूध, एकच कप बस आहे. कशासाठी? हलव्याला सॉफ्टनेस देण्यासाठी. कारण पुढे तर सगळं त्याच्यामध्ये एक एक गोष्ट ऍड होणारच आहे. पण जो खोबऱ्याला परतून परतून आलेला सुकेपणा असतो ना, चरचरीतपणा, तो चरचरीतपणा घालवण्यासाठी म्हणून खोबऱ्याला दुधाबरोबर लग्न लावून देण्याची गरज आहे. खोबरं आणि दूध एकमेकात मिसळून मस्त सॉफ्ट झालेत. खोबरं परतलं पण गेलंय. आता ह्याच्या नेक्स्ट स्टेप, पुढची जी स्टेप आहे ती अशी आहे की आता आपण आणणार आहोत इथे पिक्चरमध्ये साखर नाही, मिठाई मीठ ह्याच्यामध्ये मावा, साखर आणि अजून दुधाचे काही कंडेन्स्ड काय म्हणतात, एलिमेंट्स, कंडेन्स्ड एलिमेंट्स, या सगळ्यांनी बनलेलं हे मिठाई मीठ साखरेची रिप्लेसमेंट म्हणू शकतो. गोड पदार्थ आहे डेफिनेटली. हेल्थ कॉन्शियस वगैरे लोकांसाठी सध्या तरी रेसिपी बनवणं बंद आहे. म्हणून आता आपण हे उघडतोय आणि हे ऍज युजल सांडलेलं आहे. पण मिठाई मीठ आता आपण ह्याच्यात घालणार आहोत आणि पुन्हा एकदा ते परतून घेणार आहोत. हार्डली 10 ते 15 मिनिटाची रेसिपी आहे. माझ्या बडबडीमुळे थोडा व्हिडिओ लांबेल, पण तरी सुद्धा रेसिपी एकदम 10 मिनिटाची आहे. म्हणजे सकाळी ठरवलं तर दुपारच्या जेवणाला आरामात बाकी सगळा स्वयंपाक उरकून जेवायला बसायच्या आधी रेसिपी होऊ शकते 10 मिनिटाच्या आतमध्ये. सो जरा डबा नीट उघडून येते तोपर्यंत जारी रहिये. झकास, दुसरा शब्द नाही या गोष्टीला. झकास. द फ्लेवर, द टेक्स्चर, आणि ह्याच्यानंतर ह्याला जो अप्रतिम कलर येणार आहे ना, त्या कलरला तर तोड नाही यार. काही रेसिपी इतक्या सोप्या असतात पण वो तुम्हाला दिल जीत लेते हैं. हिंदीत बोलायचंय का मराठीत बोलायचंय, ही शॉर्ट आमची युट्यूब आणि इंस्टाग्रामवर कोणी पाहिली, घोटाळे होतात नेहमी. दुसरी लँग्वेज आवडत नाही वगैरे असा काही प्रकार नाही. पण आपण मराठीशी इतके नातं जुळलंय ना, मातीशी नातं जुळणं म्हणतात तसं, तर त्या नातं जुळण्यामधनं अशी कन्फ्युजन तयार होतात. कारण हिंदीमध्ये मग 4 वेळा मराठीतले शब्द येतील.
हे सुकायला एक 5 मिनिटं लागतात, म्हणजे खडखडीत नकोय आपल्याला, पण तरी सुद्धा आपण ह्याच्यामध्ये आता पुढच्या स्टेपमध्ये ना मावा ऍड करणार आहोत. मावा आपल्याकडे प्रॅक्टिकली आता सकाळी मिळालेला नाही आणि खूप आयत्या वेळेला पदार्थ करायचा किंवा रेसिपी व्हिडिओ शूट करायचा म्हणून ठरले. मावेची सगळ्यात मस्त रिप्लेसमेंट अमूलचा मलाई पेढा. आता पुन्हा एकदा अमूल यासाठी, कारण अमूलचे प्रोडक्ट हे शुद्ध दुधाच्या रेसिड्यूज मधून किंवा दुधाला आटवून बनवलेले असतात, त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह खूप कमी असतात, म्हणून आपण ते जास्त वापरतो. त्यामुळे घरात आयत्या वेळेला जर तुमच्याकडे मावा किंवा खवा नसेल कोणत्याही हलव्यामध्ये घालण्यासाठी, तर अमूलचे पेढे घालायचे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला फार घालायचे नाहीये, जस्ट टेक्स्चर देण्यासाठी हवेत, बिकॉज मिठाई मेटनी तुम्हाला चव येईल. टेक्स्चर जी कमी जी असते ती तुपकट टेक्स्चर जे माव्याचं असतं, त्या टेक्स्चरसाठी म्हणून आपण 2 किंवा 3 पेढे कुस्करून याच्यात घालणार आहोत, म्हणजे थिकनेस त्या हलव्याला येईल. अमूल मलाई पेढा रिप्लेसमेंट फॉर मावा. बघा, असे कुस्करायचे. अजून एक घालूया. याच्यामध्ये आपण साखर अजिबात घालणार नाही आहोत, कारण पेढ्याचा गोडपणा आणि मिठाई मेटचा गोडपणा या सगळ्या गोष्टींनी हे ऑलरेडी मस्तपैकी गोड झालेलं आहे. ही अजून एक स्टेप. या स्टेपला आपण इथे ड्रायफ्रुट्स घालून देणार आहोत. सगळी तूप भांड्यात असेल तर ते कृपा करून आपल्या आपल्या पदार्थांमध्ये घालून घ्या. रक्षाबंधन, भावानी बहिणीची रक्षा करण्याचा आणि त्यात ती रक्षा किंवा ती सेफ्टी साजरी करण्याचा सगळ्यात महत्वाचा दिवस रक्षाबंधन. नारळी पौर्णिमा. उसळलेल्या समुद्राला पावसाळ्यापासून किंवा पावसाळ्यात उसळलेल्या समुद्राला शांत करण्यासाठी कोळी समाजाने किंवा फिशरमेन ह्या संस्कृतीने नारळ व्हायचा, समुद्राला नारळ व्हायचा दिवस. त्या नारळाची पूजा, त्या नारळाचा मान सन्मान म्हणून नारळी पौर्णिमा, आणि त्या नारळापासून बनवलेले स्वीट्स वापरून साजरी केलेली राखी पौर्णिमा म्हणजे रक्षाबंधन. या सगळ्यांनी नटलेला सजलेला हा दिवस. एक छोटासा विचार इकडे मनाला हे करून जातो, टच करून जातो. बऱ्याच जणांना होत असेल, पण माझ्या तर दरवर्षी जातो. भाऊच कशाला? इनफॅक्ट जो कोणी आपली रक्षा करतो त्याला राखी बांधायला काय हरकत आहे? मग कदाचित त्या क्षणाला तो तुमचा मुलगा असेल, त्या क्षणाला ती तुमची मैत्रीण असेल, बहीण असेल, तुमचे आई वडील असतील, किंवा रस्त्यावरून चालणारा एखादा पोलीस असेल, किंवा कोणीतरी तुम्हाला जर एखाद्या त्या क्षणाला तुम्हाला जर 5 मिनिटाचा आधार जरी दिला असेल जेव्हा तुम्ही कुठल्या तरी संकटात आहात, तर त्या क्षणाला ते रक्षाबंधन तिथेच साजरं होऊन जातं. त्यामुळे रक्षाबंधन हा कन्सेप्ट आपल्या समाजाने जरी भावा बहिणी पुरता मर्यादित केला असला तरी त्याचा रीच किंवा त्याची अथांगता फारच मोठी आहे. म्हणून रक्षाबंधन साजरं करताना नेहमी लिमिटेड विचार करू नका. जो कोई अपनी रक्षा करता है उसको बांधो राखी, चाहे दिल में बांधो चाहे धागे से बांधो, धागा मजबूत होना चाहिए. सगळ्यात शेवटच्या 2 स्टेप्स. वेलची पूड भरपूर घालायची. गॅस बंदच करणार आहे, नाही तर तुम्ही म्हणाल मागच्या आठवड्यामध्ये सांगितलं होतं की काही घालताना वेलची पूड घातली की गॅस बंद करायचा म्हणून. आणि त्याच्याबरोबर त्याच्या जोडीने आपण घालतोय हे 10-12 केशराचे स्टँड्स, जस्ट फॉर द टेस्ट. हा एक 5 मिनिटाचा 10 मिनिटाचा तयार होणारा सुंदर आसरा कोकोनट हलवा. ट्रेडिशनल कोकोनट हलव्याला आपण आज दिले खजूर आणि अक्रोड यांची ट्विस्ट, आणि त्यासाठी आपण वापरले अमूलचं मिठाई मीठ. या सगळ्यांच्या मिश्रणातून तयार झालेली ही चव आणि ही खमंगता ही इतकी अगाध आहे ना. कसा वाटतोय? खाऊन बघितल्याशिवाय नाही कळणार.
आम्ही सुद्धा आता खाऊनच बघणार आहोत, पण त्याच्या आधी रक्षाबंधनचं सगळ्यात मोठं प्रोसिजर बाकी आहे. घरातली छोटी मोठी मंडळी सगळी वाट बघतायत की आज स्वीट म्हणून काय मिळणार आहे. तर आज मिळणार आहे कोकोनट हलवा. तुम्ही करून बघा. 5 मिनिटाची रेसिपी, 10 मिनिटाची तयारी आणि 15 मिनिटांमध्ये तुमच्या बाउलमध्ये तयार असेल कोकोनट हलवा. आणि हो, मराठी शब्द गोळा करायला विसरू नका. तोपर्यंत थोडंसं सर्च करायचं आणि करून बघून खायचं बरं का. नमस्कार.